तेव्हा मित्रांनो, तुम्हाला सबसिडीमध्ये पॉवर विडर घ्यायचा असेल तर नक्की कंपनीला भेट देऊन तुम्ही डेमो घेऊन आपलं मशीन खरेदी करावं. आणि आपली कंपनी तुम्हाला लाईव्ह डेमो देते, घरापर्यंत आपला माणूस येतो, गाडी येते. त्यानंतर तुम्हाला सर्व्हिस सपोर्ट सुद्धा आहे. स्पेअर पार्ट्सचं गोडाऊन तुम्ही बघा, की स्पेअर पार्ट सगळे स्पेअर पार्ट आपल्याकडे आहेत. या मशीनला लागणारे सर्व स्पेअर आपण देऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, पॉवर विडरमध्ये पेट्रोलचा पॉवर विडर घ्यायचा की डिझेलचा घ्यावा? टायरमध्ये आपला एटीव्ह टायर घ्यावा की त्यामध्ये आपला 4-8चा टायर घ्यावा की 5-12चा टायर घ्यावा? आणि सबसिडी मित्रांनो मशीनला मिळणार की नाही हे आपल्याला कोणी सांगत नाही. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो टायर आहे त्याच्यानंतर डिझेल आणि पेट्रोल दोन्ही मॉडेल सुद्धा दाखवणार आहे. मशीन सोबत आपण काय काय देणार आहे, मान्सून ऑफर सुद्धा सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मित्रांनो आपण नवीन अशा ऑफरमध्ये व्हिडिओ किंवा आपल्या मशीन आहे ते घेऊन येत असतो. तर नमस्कार मित्रांनो, यामध्ये मित्रांनो आपला जो पॉवर विडर आहे, यामध्ये पेट्रोलचा पॉवर विडर आहे आणि डिझेलचा पॉवर विडर आहे. त्यामध्ये 4-8चा टायर आहे, तो बघू शकता या व्हिडिओमध्ये. हा 4-8चा टायर आपण आपल्या मशीन सोबत देतो. त्यामध्ये आपलं 7 HP पेट्रोल इंजिन आहे, त्या इंजिनला आपला हा टायर देतो. त्यामध्ये मित्रांनो 2 फॉरवर्ड आणि 1 रिव्हर्स आणि यामध्ये पेट्रोलचं इंजिन आहे. त्यामध्ये एका तासाला फक्त त्याला 650 ml पेट्रोल लागते. आणि मित्रांनो, ह्या मशीनला सुद्धा मित्रांनो टेस्ट रिपोर्ट आहे, त्यामुळे मित्रांनो सबसिडी सुद्धा मिळते. आता आपले शेतकरी बांधव म्हणतात की सबसिडी कशी मिळणार? तर मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की सबसिडी कुणाला मिळते, तर FMTTI सर्टिफाईड जे आपला ही आहे, त्यामध्ये सिलेक्ट झालेल्या मशीनीला आपल्याला सबसिडी मिळते. तर आपल्या ॲग्रीनरकडे ज्या मशीनी आहेत त्या सगळ्याचा टेस्ट रिपोर्ट आपल्याकडे आहे, FMTTI सर्टिफाईड आहे, त्यामुळे त्यांना सबसिडी 100% मिळते. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जर सबसिडीमध्ये पॉवर विडर घ्यायचा असेल तर त्यामध्ये तुम्हाला 4 HP 5 HP अशा इंजिनला आपण स्टिकर लावून बाकीचे लोक आहेत ते देतात. पण आपण आहे तो खरा आपला जो सबसिडी पात्र आहे तो आपण पॉवर विडर देतो. आणि आपले रेटेड पॉवर आहे ते बघू शकता, 7.1 HP पॉवर असणार आपण इंजिन. आपण तुम्हाला टेस्ट रिपोर्ट सुद्धा दाखवून आपण इंजिन देऊ शकतो. मशीनचा टेस्ट रिपोर्ट तुम्हाला दाखवू शकतो. तेव्हा मला एवढं सांगायचं आहे की जर पॉवर विडर घ्यायचा विचार करत असाल तर टेस्ट रिपोर्ट नक्की बघा. त्यामध्ये किती HP पॉवर आहे ते सुद्धा बघूनच तुम्ही खरेदी करा. त्यामध्ये अजून एक नवीन मॉडेल आणलेलं आहे मित्रांनो, बघू शकताय की हे बाहुबलीचं मॉडेल आणलेलं आहे मित्रांनो. एटीव्ह टायर दिला आहे. एटीव्ह टायर तुम्हाला कुठेच कोणी सांगणार नाही किंवा तुम्हाला कुठेही दिसणार सुद्धा नाही. एटीव्ह टायरचा विषय असा आहे की या जमिनीपासून उंचीवर असते. टायरची विड्थ बघू शकताय मोठी आहे. आणि मित्रांनो, हा टायर आहे तो ज्यावेळी आपण ट्रॉली वगैरे जोडतो त्यावेळी मित्रांनो टायर घर करत नाही आणि ग्रिप चांगली पकडते, लाईफ चांगली वाढते, पंक्चर होत नाही, वॉल वगैरे जात नाही. अशासाठी हा टायर आपण एटीव्ह टायर दिलेला आहे. त्यामध्ये मित्रांनो ह्या सुद्धा मशीनला आपल्याला 7.5 HPचं प्रीमियम इंजिन, पेट्रोलचं इंजिन त्याला जोडलेलं आहे. या मशीनचा सुद्धा टेस्ट रिपोर्ट आपल्याकडे आहे. मिनी ट्रॅक्टरचा लुक मित्रांनो या मशीनला दिलेला आहे. याला सुद्धा आपल्याला 50% सबसिडी आहे. टेस्ट रिपोर्ट आपण तुम्हाला दाखवू शकतो. कंपनीत आल्यानंतर तुम्हाला टेस्ट रिपोर्ट दाखवून तुम्ही खरेदी करू शकता. त्यानंतर मित्रांनो, शेतकरी बांधवांची इच्छा होती की डिझेलमध्ये सुद्धा काही मशीन पाहिजे असते. तर त्यामध्ये जमीन जास्त आहे त्यांच्यासाठी हे मशीन आपण प्रेफर करतो की बाबा हे मशीन तुमच्यासाठी हे बेस्ट आहे. यामध्ये सुद्धा बघू शकताय की कामा इंजिन आपण देतो. कामा इंजिन म्हणजे डिझेल इंजिनमध्ये आपल्या ज्या 5 कंपन्या आहेत, टॉप पहिल्या 5 कंपन्या, त्यामध्ये आपलं कामा कंपनीचं नाव येते. त्यामुळे इंजिन आहे ते आपण कामाचं देतो. ज्यांना डिझेल इंजिनमधली माहिती आहे त्यांना कामा इंजिनची काय क्वालिटी आहे हे त्यांना सुद्धा माहित आहे. आणि या मशीनला सुद्धा बघा, डिझेलचं इंजिन आहे तर आपण त्याला सेल्फ स्टार्ट दिलेला आहे. त्यामध्ये चावी फिरवली की आपलं मशीन आहे ते चालू होणार आहे. ॲडजस्टेबल हँडल बार आहे, आपला हँडल बार आहे तो आपण ॲडजस्ट करू शकतो. टायर आहे तो 5-12चा टायर दिला आहे मित्रांनो. जमिनीपासून उंची बघा टायरची. आणि शाफ्ट बघा 32 mm शाफ्ट दिला आहे. हे कोणी दाखवत नाही, आपण काय आहे ते रिअल दाखवतोय मित्रांनो. त्यामध्ये 5-12च्या टायरनं मशीनची हाईट वाढते. आणि डिझेल इंजिन आहे त्यामुळे ताकद त्याची जास्त असते, ग्रिप चांगली पकडते. 32 mm चा शाफ्ट दिला आहे. तेव्हा मित्रांनो, डिझेल इंजिन कोणी घ्यावं, 10 एकर 15 एकर अशी जमीन जास्त आहे त्यांच्यासाठी हे मशीन आम्ही प्रेफर करतो. तर कामा इंजिन आहे ते सुद्धा चांगलं आहे. 1 वर्षाची या तिन्ही मशीनला 1 वर्षाची आपण वॉरंटी देतो. इंजिन आणि गिअरबॉक्सचं काय झालं तर आपण बदलून देतो. असं मित्रांनो आपली ऑफर आहे. आता मित्रांनो, पॉवर विडर घ्यायचा विचार करत असाल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजेत. टेस्ट रिपोर्ट बघितला पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे टेस्ट रिपोर्ट बघितल्याशिवाय तुम्ही घेऊ नका आणि फसव्या अफवांना बळी पडू नका. 1 HP 2 HP मध्ये 4 HPच्या मशीनीला 7 HPचा स्टिकर लावून देणारे सुद्धा लोक आहेत. आणि त्यांना मग काय होते, आपली सबसिडी आहे ती मिळत नाही आणि मशीन मग आपल्याला त्या पैशामध्ये आपल्याला सबसिडीची वाट बघत बसतो. सबसिडी काही येत नाही. त्यामुळे मित्रांनो, टेस्ट रिपोर्ट नक्की बघा. आणि ॲग्रीनरी कंपनी तुम्हाला सबसिडीमध्ये मशिनी देते. यामध्ये तुम्हाला टेस्ट रिपोर्ट आहे म्हणूनच देते. आणि बघू शकता की ह्या अटॅचमेंट आहेत ते आपल्या मशीनसोबत आपण देतो. मान्सून ऑफरमध्ये सुद्धा आपण अटॅचमेंट काय काय देणार आहे. आता आपला पेरणीला सुरुवात होणार आहे, आंतरमशागत करण्यासाठी मशीन बेस्ट आहे. यामध्ये 32 बेडचा रोटर आहे तो आपल्या मशीनसोबत देणार आहे. त्यामध्ये या 32 आपला जो 10 HP 12 HPचं मशीन आहे त्याला 40 बेडचा रोटर मित्रांनो आपण देतो.
आणि आपल्या पेट्रोल इंजिनला आपण 32 ब्लेडचा रोटर देतो. त्यासोबत ह्या साईड डिस्क आहेत. साईड डिस्क आहे त्या बांध कोरण्यासाठी किंवा मशीन सरळ चालण्यासाठी याचा उपयोग होतो. यानं मशीन आपलं सरळ चालतंय. त्यामध्ये रोटर झाला आणि ह्या साईड डिस्क झाल्या. त्यानंतर सरी पाडण्यासाठी रेझर मित्रांनो आहे. यामध्ये हा ऍडजस्टेबल रेझर आपण आहे. त्यामध्ये तुम्हाला फिक्स रेझर पाहिजे, फिक्स रेझर आपण देऊ शकतो. त्यामध्ये तुम्हाला ऍडजस्टेबल रेझर पाहिजे असेल तर तो सुद्धा कंपनी ऑफरमध्ये त्यावेळीची ऑफर बघून देऊ शकतो. हा रेझर झाला. त्यानंतर लेवलर आहे, तो माती लोटत लोटत नेतो, त्याला लेवलर आपण म्हणतो. तो लेवलर सुद्धा आपण मशीन सोबत फ्रीमध्ये देणार आहे. आणि मित्रांनो ही बघू शकताय आयर्न व्हील, लोखंडी चाकं आहेत. लोखंडी चाकं म्हणजे कोळपणीसाठी याचा जास्त उपयोग होतो. याला बघू शकता व्ही शेप असा ग्रिप दिलेला आहे. त्यामध्ये कोळपणीसाठी काय होते, ही आपली रबराची टायर चालत नाही, त्यासाठी हे लोखंडी चाकं आपण दिलेले आहेत. ही चाकं जोडली की मागं आपलं कोळपणीची अटॅचमेंट जोडून कोळपणी करू शकतो. वन साइड प्लॉ बघू शकता, नांगर आहे. एक प्रकारे नांगरणी ह्याच्या मदतीनं करू शकतो. त्यामध्ये विडरला ही अटॅचमेंट आपल्याला जोडता येते आणि त्याच्या मदतीनं आपण नांगरणी सुद्धा करू शकतो. बघू शकता की हे वन साइड प्लॉ ही आपली अटॅचमेंट आहे. त्यामध्ये मित्रांनो आता पेट्रोल घ्यायचं की डिझेल घ्यायचं, त्यामध्ये मित्रांनो पेट्रोलचं इंजिन आहे ते 5 एकरपेक्षा कमी जमीन आहे त्यांच्यासाठी पेट्रोल मशीन बेस्ट आहे. त्याला मेंटेनन्स आहे तो कमी असतो आणि त्याच्यामध्ये मशीन आहे ते चालवायला सोपं असतंय, हँडलिंगला सुद्धा सोपं आहे, चालू करायला सुद्धा सोपं आहे. डिझेलचं मशीन थोडंसं चालू करायला थोडंसं अवघड जाते, त्यासाठी आपण बॅटरी त्याला दिली आहे. 32 एमचा शाफ्ट म्हणजे अटॅचमेंट ह्यांच्या वेगळ्या असतात. शाफ्ट आहे तो मोठा असतो आणि इकडे 23 एमचा शाफ्ट असतो, त्याच्या अटॅचमेंट वेगळ्या असतात. अटॅचमेंट दिसायला सेम असतात, फक्त शाफ्टची जाडी कमी जास्त असते. त्यामुळे मित्रांनो पॉवर विडर घ्यायचा विचार करत असाल तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजेत आणि मशीन कशा प्रकारे चालतंय हे सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे. डेमो आपली ॲग्रीनरी कंपनी देते, तुम्हाला डेमो कोणीच देत नाही. पण आपली ॲग्रीनरी कंपनी ही शेतकऱ्याच्या मुलांना शेतकऱ्यांसाठी केलेली कंपनी आहे. ती आपल्याला डेमो सुद्धा देते. डेमो घेऊन तुम्ही खरेदी करा आणि तुम्हाला कसं वाटतंय त्यामध्ये आपले बरीच मॉडेल आहेत ते आपण डेमो देतो. पेट्रोल घ्यायचं, डिझेल घ्यायचं, 7 HP, 8 HP, 9 HP. 9 HP मध्ये सुद्धा आपल्याकडे मशीन आहे. तर मित्रांनो पॉवर विडर घ्यायचा विचार करत असाल तर नक्की संपर्क करा. सबसिडीची सगळी प्रोसेस आपण करणार आहे मित्रांनो. त्यामध्ये फॉर्म भरण्यापासून ते पैसे अकाउंटला येण्यापर्यंतची प्रोसेस कंपनी करणार आहे. तेव्हा मित्रांनो नक्की पॉवर विडर घेण्यासाठी संपर्क करा. आणि मित्रांनो ही ऑफर कशी वाटली, यामध्ये मशीनची किंमत आहे 35,000 पासून आपल्याकडे मशीन चालू आहेत. या व्हिडिओमध्ये बघू शकताय की यामध्ये 40,000चं हे मशीन आहे, हे 50,000चं मशीन आहे. यामध्ये याची सुद्धा 85-95 अशा रेंजमध्ये आपल्याकडं 13 HP, 10 HP अशी मॉडेल आहेत. तेव्हा मित्रांनो याला 50% सबसिडी तुमच्या अकाउंटला येणार आहे. त्यामध्ये सबसिडीची सगळी प्रोसेस आपली कंपनी करून देणार आहे. तेव्हा मित्रांनो तुम्हाला सबसिडीमध्ये पॉवर घ्यायचा असेल तर नक्की कंपनीला भेट देऊन तुम्ही डेमो घेऊन आपलं मशीन खरेदी करावं आणि आपली कंपनी तुम्हाला लाईव्ह डेमो देते. घरापर्यंत आपला माणूस येतो, गाडी येते. त्यानंतर तुम्हाला सर्व्हिस सपोर्ट सुद्धा आहे. स्पेअर पार्ट्सचं गोडाऊन तुम्ही बघा, हे स्पेअर पार्ट सगळे स्पेअर पार्ट आपल्याकडे आहेत. या मशीनला लागणारे सर्व स्पेअर आपण देऊ शकतो. त्यामुळे स्पेअर असल्यामुळे मशीनची लाईफ चांगली वाढते मित्रांनो. त्यामुळं एवढ्या सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या आपल्या कंपनीकडे आहेत. आणि मित्र आपली कंपनी आहे त्यामध्ये आपल्याला आपल्या एखाद्या मशीनचे सर्व पार्ट्स आपण देतो. त्यामुळे आपण असं 4 मशीन किंवा 2 मशीन अशी डील नसते. त्यामुळे मित्रांनो त्याला आपल्याला सर्व्हिस चांगली देता येते. त्यामुळे मित्रांनो विचार करा आणि सबसिडीमध्ये पॉवर घ्यायचा असेल तर नक्की संपर्क करा. अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत. जय जवान, जय किसान.